नमस्कार, मी त्र्यंबक इप्पर प्रोफेशनसी एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, प्रोफेशनसी एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्रोफेशनसी अकॅडमी आपल्यासाठी हे मोफत PYQ सिरीज घेऊन आलेले आहे. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. ओके, आपल्यासाठी अकॅडमीच्या मार्फत कंबाईन पूर्वपरीक्षा 2024 16 जूनला टार्गेट या अनुषंगानं काही महत्त्वाचे PYQ सिरीज ज्याचं आपल्याला सेक्शन वाईज आज आपण इतिहास या विषयाची सुरुवात करतोय. महाविश्लेषण किंवा विश्लेषण हे नाव का दिले लक्षात ठेवा. तर कोणताही आपण परीक्षेची तयारी करत असताना परीक्षेची डिमांड काय आहे, म्हणजे पहिल्या सुरू आपण बघतो की सिलेबस काय, याच्यानंतर आलेले मागच्या वर्षीचे प्रश्न, या दोन गोष्टी म्हणजे पहिल्या सुरू अभ्यासक्रम सिलेबस आणि दॅन PYQ, ह्या दोन गोष्टी होणाऱ्या भविष्यातील कोणत्याही परीक्षेसाठी म्हणजे आपलं जे टार्गेट आहे 16 जून 2024 यासाठी आपल्याला कशा प्रकारे तयारी करावी यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो, मी त्र्यंबक इप्पर आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, लक्षात ठेवा प्रोफेशनसी अकॅडमीमध्ये सेक्शन वाईज बॅच आहेत. या अनुषंगानं आपल्याला लक्षात येईल. उदाहरणामध्ये समाज सुधारकाची सेक्शन वाईज बॅच आहे, भारताचा इतिहास याची सेक्शन वाईज बॅच आहे, त्याचप्रमाणे कला व संस्कृती असेल राज्यसेवेसाठी, त्याचप्रमाणे लक्षात राहू द्या महाराष्ट्राचा इतिहास स्पेशल आपण कव्हर करतोय. तर आपण आजच्या लेक्चरचा 2017 ओके कंबाईन पूर्वपरीक्षेला आलेले महत्त्वाचे क्वेश्चन, जर आपण क्वेश्चनचं एकंदरीत स्ट्रक्चर बघितलं तर प्रश्न असा आहे बघा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना अंडरलाईन करतोय, स्त्रियांना आणण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं केलं, म्हणजे कोणत्या व्यक्तीनं स्त्रियांना कशामध्ये स्वातंत्र्य चळवळी आणण्याचा प्रथम पुढाकार घेतला किंवा कोणी केलं. पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आणि डॉक्टर ॲनी बेझंट. काय? डॉक्टर ॲनी बेझंट. उत्तर बघा, लक्षात ठेवा. स्वातंत्र्य चळवळीमध्ये म्हणजेच काय तर 1885 पासून 1947 पर्यंत जे स्वातंत्र्य चळवळ होती याचे आपण 3 टप्पे आहेत. ओके, कोणते कोणते? 1885 ते 1905-06 हा मवाळांचा कालखंड, 1905-06 ते 1917-18 झालांचा कालखंड आणि त्यानंतर गांधीयुग. मित्रांनो, याचं उत्तर आहे महात्मा गांधीजी. काय उत्तर आहे? महात्मा गांधीजी. महात्मा गांधीजींनी स्त्रियांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्याचं काम केलं. उदाहरणामध्ये राणी लक्ष्मीबाईपासून जर आपण विचार बघितला किंवा इतिहास बघितला तर स्त्रियांचा सहभाग होता. पण प्रश्न काय? स्वातंत्र्य चळवळीमध्ये मग सरोजिनी नायडू असतील, लक्षात ठेवा, कमला नेहरू असतील, ओके, सुशीला नायर असतील, अनुसया साराभाई असतील, ओके, या स्त्रियांना आणण्याचं काम, अशा महान स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्याचं काम कोणी केलं? गांधीजींनी केलं. ओके, गांधीजींचं मत काय होतं? स्त्री पुरुष समानता तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा, लक्षात ठेवा, मुक्तीच्या, लक्षात ठेवा, म्हणजे मुलींच्या ओके जन्माच्या बाबतीत स्वागत केलं जाईल किंवा आनंद साजरा केला जाईल. लक्षात राहू द्या, आपण आज प्रत्येक ठिकाणी आरक्षण देतोय. कशासाठी आरक्षण देतोय? तर महिलांना तितक्याच प्रमाणामध्ये सहभाग पुरुषांच्या बरोबरीने करून घेण्यासाठी. परंतु स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्याचं काम महात्मा गांधीजी यांनी केलं. ओके, तर लक्षात ठेवा, महात्मा गांधींच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1917च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष ह्या महिला होत्या, पहिली महिला अध्यक्ष. ओके, कुठे झालं होतं? कलकत्त्याला. कोण होत्या? तर ॲनी बेझंट होत्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर महात्मा गांधीजी, बरोबर आहे. 17च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या? ॲनी बेझंट होत्या. यानंतर 1925च्या बेळगाव सेशनच्या अध्यक्ष नाही, 1924ला बेळगाव झालं तर महात्मा गांधीजी होते. 25ला कानपूरच्या अध्यक्ष कोण होत्या? तर सरोजिनी नायडू होत्या. यानंतर अनेक अरुणा पाल्ले असतील, ओके, सरोजिनी नायडू असतील, ॲनी बेझंट असतील, अशा अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, 1857च्या उठावानंतर इंग्रज सैनिकाचं हिंदी सैनिकाशी ठेवलेलं प्रमाण किती होतं? म्हणजे काय? 1857च्या उठावावर प्रश्न नाही आहे, 1857च्या उठावाचा परिणाम विचारलाय. म्हणजे परिणाम म्हणजे 1857च्या उठावानंतर भारतीय प्रशासनामध्ये काय बदल झाला हे विचारले. बघा, लक्षात ठेवा, 1857च्या उठावाचा परिणाम काय झाला? पहिल्या सुरू ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते आणि ब्रिटिश क्राऊनची सत्ता येते, हा पहिला बदल होता. 1858चा एक कायदा येतो, यानंतर राणीचा जाहीरनामा येतो, बरोबर आहे. असे अनेक बदल होतात. त्यापैकी महत्त्वाचा बदल म्हणजे लक्षात ठेवा,
भारतीय प्रशासनामध्ये बदल झाला, भारताचा गव्हर्नर जनरल हा हुद्दा चेंज होऊन त्यांना व्हाईसराय बनवलं गेलं, यांच्यासाठी एक काउन्सिल आली गेली, ओके, अनेक नवीन पद तयार केले गेले। त्याचप्रमाणे 1857चा बंड हा किंवा उठाव हा सैनिकांचा उठाव होता, म्हणून भारतीय सैनिकाचं प्रमाण कमी केलं गेलं। मग प्रमाण किती केलं गेलं लक्षात ठेवा। ओव्हरऑल जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1:2। काय उत्तर आहे? 1:2। म्हणजे 1857च्या उठावानंतर ओके युरोपियन सैनिकांचं प्रमाण वाढवलं। 1857च्या उठावाच्या अगोदर फक्त 40,000 युरोपियन सैनिक होते, म्हणजे ब्रिटिश सैनिक होते, मूळ ब्रिटिश असणारे किंवा युरोपियन असणारे, यांचं प्रमाण वाढवून 65,000 केलं गेलं। किती? 65,000 केलं गेलं। आणि भारतीय सैनिक 2,38,000 होते, यांचं प्रमाण हळूहळू कमी केलं 2,38,000 आणि यांचं प्रमाण किती केलं? 1,40,000पर्यंत म्हणजे कमी आणलं, म्हणजे रेशो कमी केला गेला। पर्टिक्युलरली जसं मेरठमध्ये उठाव झालता, अनेक बटालियन ओके आपण जसं म्हणतो अनेक बटालियन काय केल्या? खरीज म्हणजे ज्याला आपण म्हणतो खारिज केल्या गेल्या किंवा समाप्त केल्या गेल्या। ओके उदाहरणामध्ये कुमाऊ असेल, गोरखा बटालियन असेल, ओके अशा अनेक बटालियन काय केल्या गेल्या? कमी केल्या गेल्या किंवा बरखास्त केल्या गेल्या। म्हणजे 1857च्या उठावाचा सैनिकांचं ओव्हरऑल परिणाम म्हणजे विचारला तर ओव्हरऑल भारतामध्ये 1:2 होता। काय होता? 1। महत्वाचे शस्त्रगार असेल, तोफखाना असेल, ह्याचं हेड हे भारतीयांना दिलं गेलं नाही, भारतीयांना मोठ्या पदावर नेमलं गेलं नाही। ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके कोणत्या खात्यात लिपिक होते? मित्रांनो लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडा कॉन्ट्रोवर्सी आहे। काय आहे प्रश्न? कॉन्ट्रोवर्सी आहे कारण का आयोगानं पर्यायामध्ये दोन्ही दिल्यामुळं लक्षात राहू द्या, कारण का याच्यामुळे हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे। काय केला? प्रश्न हा रद्द केलेला आहे। याच्यानंतर जोड्या लावा प्रश्न विचारलाय। प्रश्न काय विचारलाय लक्षात ठेवा, प्रश्नाचा टफनेस कसा बदलतोय। इतिहासाचे अभ्यासक्रम इतिहास या विषयाचं अभ्यास करणारे स्कूल आहेत जगामध्ये, ज्याला आपण म्हणतो साम्राज्यवादी विचारसरणारे स्कूल, केम्ब्रिज विचारसरणी असणारं स्कूल, राष्ट्रवादी विचारसरणी असणारं स्कूल आणि साम्यवादी विचारसरणी असणारं स्कूल। याच्यामध्ये मी एक ऍड करतो, त्याला आपण म्हणतो सबाल्टन। काय म्हणतो? सबाल्टन। लक्षात ठेवा, सबाल्टन हिस्ट्री ओके स्कूल हे नवीन आहे लक्षात ठेवा 20व्या शतकामधलं। हे 5 महत्वाचे इतिहासाचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणारे स्कूल आहेत। आपला प्रश्न काय तर या संबंधीचं योग्य जोडी विचारले आपल्याला। काय विचारले? योग्य जोडी। कोणती जोडी बरोबर आहे म्हणजे कोणता इतिहासकार कोणत्या स्कूल संबंधीचा आहे? ओके तर साम्राज्यवादी विचारसरणीचा व्हॅलेंटाईन चिरोल एकदम बरोबर आहे। काय? व्हॅलेंटाईन चिरोल। याच्यानंतर केम्ब्रिज विचारसरणीचा अनिल सेओल किंवा अनिल सील असं परीक्षेला येईल कधी कधी, हेही बरोबर आहे। प्रश्न थोडा टफ आहे। राष्ट्रवादी विचारसरणीचा RC मुजुमदार हे पण बरोबर आहे। साम्यवादी विचारसरणीचा RP दत्त हेही बरोबर आहे। काय? साम्यवादी विचारसरणीचा। आणखीन मी एकदा ऍड केले सबाल्टन रणजित गुहा। काय नाव आहे? रणजित गुहा। लक्षात ठेवा रणजित गुहा, रणजित गुहा ओके यांचं नाव येतं सबाल्टन स्कूल संबंधी भारतीय विचारलं तर। आणि जगातला जर विचार लक्षात ठेवा आणखीन एक व्यक्ती ज्ञानप्रकाश किंवा ज्ञानप्रकाश लक्षात ठेवा हे भारतीय व्यक्ती ओके। आणि जगातले जर विचारलं सबाल्टनचा जनक कोण? अँटिओ ग्राम्सी। काय नाव आहे? अँटिओ ग्राम्सी। त्याच्यामुळं हे लक्षात राहू द्या हा प्रश्न कशा प्रकारे आहे, म्हणून उत्तर आहे 1, 2, 3, 4। अनेक इतिहासकार आहेत परंतु लक्षात ठेवा महत्वाचं म्हणजे सबाल्टन म्हणजे काय तर लक्षात ठेवा ग्रास रूट पासून अभ्यास करणारे इतिहासाचं स्कूल। नॅशनल बघा RC मुजुमदार राष्ट्रवादी विचारसरणीच्या ह्याच्यातून केम्ब्रिज आणि साम्राज्यवादी ज्याला म्हणतो इम्पेरियलिकल ओके केम्ब्रिज विद्यापीठाचं आणि ज्याला आपण म्हणतो कम्युनल ज्याला आपण म्हणतो कम्युनिस्ट विचारसरणी असणारं साम्यवादी ओके। यानंतर टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? ओके इंडस्ट्री संबंधीचा भारतीय इतिहासामधला हा प्रश्न आहे। दोरबजी टाटा, जमशेदजी टाटा, रतन टाटा आणि वीरजित टाटा। जमते का बघा या प्रश्नाचं उत्तर? दोरबजी टाटा, जमशेदजी टाटा, रतन टाटा। तर याचं उत्तर आहे दोरबजी टाटा। काय उत्तर आहे? दोरबजी टाटा। मित्रांनो लक्षात ठेवा 1859 ते 1932 किती? 1859
ते 1932 हा त्यांचा कालखंड आहे। यांच्या कार्यकालामध्ये महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये 1910ला उद्योग क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा महत्त्वाचं योगदान आहे त्यांना। ओके, 1910ला दोरबजी टाटा यांचं योगदान लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट ही पदवी दिली होती। काय दिली होती? नाईट ही पदवी। त्यांनी 1907ला टाटा स्टील समूहाची स्थापना केली होती। काय नाव आहे? टाटा स्टील समूह। ओके, याची स्थापना केली होती। यानंतर दोरबजी टाटा यांचं आणखीन महत्त्वाचं योगदान कोणतं? तर त्यांनी 1911ला टाटा पॉवर टाटा पॉवर ची स्थापना केली होती। त्याचप्रमाणे 1919ला न्यू इंडिया, ज्याला आपण म्हणूया न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली होती। ओके, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची स्थापना केली होती। विशेष म्हणजे दोरबजी टाटा यांचं भारतीय खेळाडूसाठी पण महत्त्वाचं योगदान आहे। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, ओके, 1924च्या ऑलिम्पिकच्या वेळेस लक्षात ठेवा त्यांनी हे ऑलिम्पिक भारतीय खेळाडूंना सहभागी होता यावं यासाठी त्यांनी मदत केली होती। ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न 1789 मध्ये सुरू झाले मुंबई प्रांतातील पहिलं 1789 बॉम्बे प्रेसिडेन्सी मधलं वृत्तपत्र विचारले। पर्याय आहेत बघा, बॉम्बे गॅजेट, बॉम्बे कुरियर, दर्पण आणि बॉम्बे हेराल्ड। मित्रांनो, हे दर्पण आहे ना, हे 1832चं मराठी भाषेमधलं पहिलं बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं। बाळशास्त्री जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर।